अवनी किचनमध्ये टेबलवर बसून लॅपटॉपवर काम करत होती आणि त्याचबरोबर चहा आणि नाश्त्याची तयारी पण करत होती. अवनी वर्क फ्रॉम होम करत होती, त्यामुळे लग्नानंतर काम करणं तिला जरा सोपं झालं होतं. कारण ना तिला नोकरी शोधायची गरज होती आणि ना दुसरीकडे बदली करून घेण्याची चिंता होती. सासरे आल्यानंतर तिने एका आठवड्यातच कामाला सुरुवात केली होती. तिच्या नवऱ्याला पण तिचं खूप कौतुक होतं की त्याची बायको स्वतःच्या पायावर उभी आहे. त्यामुळे ती अजून मन लावून काम करत होती. पण तिची सासू मात्र तिच्या कामाबद्दल तिला खूप टोमणे मारत असायची की माझी सून बघावं तेव्हा मोबाईलमध्ये, नाहीतर त्या लॅपटॉपमध्ये तोंड खुपसून बसलेली असते. घराची जबाबदारी अजिबात नीट सांभाळत नाही. घरातल्या कामाकडे तिचं अजिबात लक्ष नाही. अवनीने सुरुवातीच्या काळात तिच्या सासूला चांगली सून बनवून दाखवण्यासाठी खूप गोष्टींचा त्याग केला होता. रात्रभर जागून ती ऑफिसचं काम करत असायची आणि सकाळी पहाटे लवकर उठून ती आंघोळ करून देवाची पूजा करून किचनमध्ये जाऊन सासूसाठी चहा बनवत असायची. त्यांच्यासाठी आंघोळीला गरम पाणी करायची, मग सासूला विचारून नाश्ता बनवायची आणि त्यानंतर मग घरातली सगळी साफसफाई करायची. मग सगळं काम झाल्यावर तिला नाश्ता करायला मिळायचा. नाश्ता झाल्यावर मग कपडे धुवायला जायची. कपडे धुवून झाल्यावर ती दुपारच्या जेवणाची तयारीला लागायची. सासूच्या सारखी मागेपुढे करत असायची, म्हणजे सासू तिला म्हणू नये की सूनबाईसारखी दिवसभर स्वतःच्याच कामात गुंतलेली आहे आणि घरातल्या कामाला वेळ देत नाही. एवढं सगळं करून देखील एक दिवस तिच्या कानावर पडलं की तिची सासू कुणाला तरी फोनवर सांगत होत्या की माझी सून दिवसभर त्या फोनमध्ये आणि त्या लॅपटॉपमध्ये घुसलेली असते. मला तर अजिबात वेळ देत नाही. मी विचार केला होता की सून आल्यावर सुखाचे 2 घास खाईन. त्यापेक्षा ती बाहेर जाऊन नोकरी करत असती तर कमीत कमी संध्याकाळी घरी आल्यावर तिने घरातल्या लोकांना वेळ तरी दिला असता, घरातल्या कामावर लक्ष दिलं असतं. पण ही वर्क फ्रॉम होमवाली सून तर दिवसभर त्या लॅपटॉपमध्येच घुसलेली असते. आता अवनीचं कामच असं होतं की तिला आधीमध्ये जाऊन मेल चेक करायला लागायचे, मेलचा रिप्लाय पण द्यायला लागायचा. एवढं सगळं करून सुद्धा तिची सासू तर या सगळ्या गोष्टी पसरवत असेल, तर मग अवनीनं ठरवलं की आपण तरी कशाला आपल्या जीवाची हाल करून सासूसाठी एवढं करायचं. आणि त्यामुळे आता तिने परफेक्ट बनायचं सोडून दिलं. आता तिला जाणवलं की या सगळ्या भानगडीत तिच्या शरीराचे पण हाल होऊ लागले होते आणि तिची तब्येत पण खराब होऊ लागली होती. रात्रभर जागून ऑफिसचं काम करून करून तिला आता दिवसात थोडी थोडी चक्कर यायला लागली होती, कारण तिची झोपच पूर्ण होत नव्हती. तिच्या डोळ्याभोवती काळे डाग स्पष्ट दिसू लागले होते आणि तिचा चेहरा पण कोमजलेला होता. दिवसभर तिच्या डोक्यात एकच विचार असायचा की माझ्याकडून असं कुठलं काम घडू नये की त्यामुळे आईंना राग येईल. पण आता मात्र अवनीने तिच्या दिवसाचं रुटीनच ठरवलं होतं. ती आता तिच्या सासूला वेळ पण देत होती, घरातली सगळी कामं पण करत होती आणि तिच्या ऑफिसचं काम पण वेळेवर पूर्ण करत होती. त्यामुळे आता तिला रात्रीचा आराम मिळायला लागला होता. पण आता तिची सासू तिच्याबद्दल पहिल्यापेक्षा जास्तच वाईट बोलू लागली होती आणि तिच्या तोंडावर तिला टोमणे मारत होती. पण अवनी समजूतदार होती, त्यामुळे ती सासूच्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करत होती. पण हळूहळू तिची सहनशक्ती संपायला लागली होती. तिची सासू तिला टोमणे मारायला लागली की ती पण त्यांना विनम्र भाषेत काही ना काही बोलत होती. आज पण अवनी किचनमध्ये तिचं काम करत होती. ती चहा पण बनवत होती. तिची सासू बाहेर बसून शेजाऱ्यांशी गप्पा मारत होत्या. थोड्या वेळानंतर त्या घरात आल्या. मग अवनी त्यांच्यासाठी चहा घेऊन आली. तिची सासू तिला टोमणा मारत म्हणाली, हे काय करत आहे सुनबाई? ही काय चहा प्यायची वेळ आहे का? मी आत्ताच बाहेरून आले आहे. बाहेर किती गरम होत आहे आणि तू मला चहा घेऊन आली आहेस? तू तर मला ज्यूस दे घेऊन यायला पाहिजे होतंस. हे सगळं ऐकून अवनीला विशेष वाटलं, कारण काल जेव्हा सासूबाई या वेळेला घरी आल्या होत्या तेव्हा ती त्यांच्यासाठी ज्यूस घेऊन आली होती. तेव्हा त्या खूप चिडल्या होत्या आणि रागात म्हणायला लागल्या की तुला काय मला गोड खायला घालून मारायचं आहे का? ही काही ज्यूस प्यायची वेळ आहे का? या वेळेला मी चहा पिते ना. मी सोबत चहाने ज्यूस कसा घेऊ? माझ्यासाठी या वेळेला चहा बनवत जा. आणि आज जेव्हा अवनीने त्यांच्यासाठी चहा बनवला होता तर तिची सासू ज्यूस का आणला नाही म्हणून ऐकवत होती.
ती हळूच म्हणाली, पण आई, काल तुम्हीच म्हणाला होता की या वेळेला तुम्हाला चहा लागतो. तिची सासू रागात तिला म्हणाली, एकतर चूक करते आणि वर माझ्याशीच वाद घालतेस का? मी या घराची मालकीण आहे आणि तू या घरातली सून आहेस. मला कधी काय पाहिजे याचा निर्णय मी घेणार. तुझा बोलण्याचा काही संबंध नाही. कामचोर कुठली? सरळ सरळ का म्हणत नाहीस की तुला काम करायचा कंटाळा आला आहे? फक्त इकडचं तिकडचं बोलायला पाहिजे. हे ऐकून अवनीला खूप जास्त राग आला होता. तिची सासू प्रत्येक वेळी हळू आवाजात तिच्यावर टोमण्यांचा वर्षाव करत होती. तिला अडाणी आणि कामचोर म्हणत असते. पण अवनी चुकीचे आरोप सहन करणाऱ्यातली अजिबात नव्हती. त्यामुळे ती तिच्या बाजूने काही ना काही बोलत असायची. एक दिवस सकाळी सकाळी अवनी सगळं काम आटपून तिच्या सासूकडे गेली आणि म्हणाली, आई, आज मी सगळं काम आवरलं आहे आणि दुपारचं जेवण पण बनवून ठेवलं आहे, तर आज मी माहेरी जाऊन येते. तेव्हा तिची सासू म्हणाली, तू तर रोजच मला माहेरी जाण्यासाठी विचारायला येतेस. हे बघ सुनबाई, असं रोज रोज माहेरी जाण्याचं बोलायचं नसतं. आता तू या घरची सून आहेस, तरी पण तुझं सगळं लक्ष माहेरी लागलेलं असतं. तू पूर्णपणे सासरची होऊन का नाही राहू शकत? अवनीला आश्चर्य वाटलं आणि ती म्हणाली, आई, आता हे तुम्ही चुकीचं बोलत आहात. हो, मी रोज रोज माहेरी जाण्यासाठी विचारत असते, पण तुम्ही मला कुठे माहेरी जाऊन देता? आणि जर मला माहेरी जावंसं वाटलं आणि एक दिवस मी माहेरी गेले तर काय मी रोज रोज माहेरी थोडेच जाणार आहे? मी मागच्या आठवड्यापासून रोज तुम्हाला विचारत आहे की मी माहेरी जाऊ का? पण तुम्ही मला काही ना काही काम सांगून टाळत आहात. पण आज तर काही काम पण नाही ना? तिची सासू म्हणाली, असं कसं? काम कसं नाही? चल, मी तुला काम देते. आज ना तू बाजारात जाऊन लिंब घेऊन ये आणि लिंबाचं लोणचं बनव. बोल, अजून काही काम पाहिजे आहे का तुला? हे ऐकून अवनी हैराण झाली आणि ती सासूला म्हणाली, नाही आई, आज काही जरी झालं तरी मी माहेरी जाणार आहे. माझ्या आईची तब्येत बरी नाही. ती मला कधीपासून भेटायला बोलवते आहे. पण तुम्ही काही ना काही काम सांगून मला माहेरी जाण्यापासून थांबवत आहात. लिंबाचं लोणचं मी उद्या बनवते, पण मी आज माहेरी जाणार. मी काही 4-5 दिवस राहायला नाही जाणार. सकाळी जाऊन संध्याकाळी परत येणार आहे. तिने स्पष्ट शब्दात सासूला सांगितलं. म्हणून सासूला राग आला, कारण त्यांना अजिबात आवडत नव्हतं की सुनेनं त्यांचं ऐकलं नाही ते. त्यामुळे त्या रागात म्हणाल्या, हे बघ सुनबाई, मी जरा वेगळ्या विचारांची आहे आणि मला एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. आता तू बघितलं ना की काही दिवसांपूर्वी कांद्याचा भाव किती वाढला होता. त्यामुळे मी घरात कांदे आणायचे बंद केले होते. आता हेच बघ ना, लसणाचा भाव किती वाढला आहे. त्यामुळे मी जास्त लसूण घरात आणत नाही. आपण बिना कांद्याची आणि लसूण न वापरता भाजी खाऊ शकतो ना? हे बघ सुनबाई, जसं कांदा आणि लसणाचा दर वाढल्यावर आपण त्यांना स्वयंपाकघरातून बाहेर काढतो ना, त्याप्रमाणे जर तुझा भाव वाढला तर मी तुला पण धक्के देऊन घरातून बाहेर काढीन. मग अवनीने पण जोरदार उत्तर देत म्हणाली, हे बघा सासूबाई, पहिली गोष्ट ही की मी काही लसूण किंवा कांदा नाही ज्याला तुम्ही घरातून बाहेर टाकून देऊ शकता. दुसरी गोष्ट ही की माझा भाव वाढत नाही, पण हो, मी काही चुकीचं सहन नाही करू शकत. आणि जर माझ्यासोबत काही चुकीचं होत असेल तर मग मी आवाज उठवणार. आणि तुम्ही हे विसरू नका की लग्नानंतर हे माझं पण घर आहे. त्यामुळे तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत. आणि जर तुम्ही माझा सारखा अपमान करत राहिलात तर असं पण होऊ शकतं की मी माझ्या नवऱ्याला घेऊन माझ्या मर्जीने हे घर सोडून जाईल. पण कुणाच्या बाहेर काढण्याने मी बाहेर जाणार नाही. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे की सुनेसोबत कसं नातं बनवायचं, ते कसं मिळून मिसळून राहायचं ते. जर तुम्हाला तुमचं म्हातारपण खराब करायचं असेल तर तुमची मर्जी. तसंही तुम्ही खूप समजूतदार आहात आणि जोपर्यंत तुमच्या अंगात ताकद आहे तोपर्यंत तुम्ही काहीही बोलू शकता. पण जेव्हा म्हातारपणी गरज पडेल ना, तेव्हा मीच तुमच्या कामी येणार आहे. कुठला नातेवाईक किंवा शेजारी येऊन तुमची सेवा नाही करणार. तेव्हा तुम्ही विचार करून माझ्यासोबत बोलत जा, कारण तुमच्या बोलण्यावर आपल्या नात्याचं भविष्य ठरणार आहे की पुढे जाऊन आपल्या दोघींचं नातं कसं असणार आहे ते. मी तर अजूनपर्यंत तुमचा मान ठेवला आहे आणि
मी आशा करते की तुम्ही तुमचा मान सन्मान श्वासात जपून ठेवाल आणि हे कांद्याचं आणि लसणाचं उदाहरण मला परत कधी देणार नाही. एवढं बोलून अवनी तिच्या खोलीत निघून गेली. तिची सासू हे सगळं ऐकून खांबासारखी उभी राहिली. त्यांनी विचार केला होता की सुनेला दाबून ठेवलं तर सून त्यांना काही बोलणार नाही, त्यामुळे त्या सुनेला कोणत्या ना कोणत्या कारणावरून ऐकवत असायच्या. पण प्रत्येकाची सहन करण्याची काहीतरी सीमा असते आणि आज अवनीची सहन करण्याची सीमा संपली होती. त्यामुळे प्रेमळ शब्दात तिने तिच्या सासूला समजावून सांगितलं होतं की ती पण गप्प बसणाऱ्यातली अजिबात नाही आणि तिला चुकीचं तर सहनच होत नाही. आपल्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात जर कोणी चुकीच्या विरुद्ध आवाज उचलला तर अशा वेळेस आपल्या आजूबाजूला असणारी मोठी म्हातारी माणसं त्याच्यावर हा आरोप लावतात की ही किती नालायक आहे, तिला मोठ्यांशी कसं बोलायचं ते अजिबात कळत नाही, तिच्या घरातल्यांनी तिला चांगलं वळण लावलं नाही, तिच्यावर चांगले संस्कार केले नाहीत, तिला काही शिकवलंच नाही. पण त्या लोकांनी हा विचार करायला पाहिजे, जर घरातल्या सुनेसोबत ते व्यवस्थित वागत नसतील, तिच्या माहेरच्यांना वाईट बोलत असतील, तिचे संस्कार काढत असतील, चला आपण असं समजू की लहान मुलांना अक्कल नाही. पण मोठ्या लोकांनी तर दुनिया बघितली आहे, मग ते आपले शहाणपण कुठे सोडून आले होते. तर तुम्हाला काय वाटतं की अवनी जे काही बोलली होती ते बरोबर होतं का तिने तिच्या सासूचा अपमान केला होता? कमेंट करून नक्की सांगा.